जागो ग्राहक जागो, जागो जागो जागो, झाली नवी पहाड बघा हो. जागो ग्राहक जागो, करताना कुठलीही खरेदी नीट पारखून घ्या हो. जरी वाटले फसगत झाली सोडून देऊ नका हो. जाणा आपल्या अधिकारांना, कायद्यातल्या तरतुदींना, बेईमानांना धडा शिकवूया. जागो ग्राहक जागो, जागो ग्राहक जागो. नमस्कार. जागो ग्राहकच्या आजच्या भागात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. प्रवास हा आपल्या सगळ्यांचा खूप आवडीचा विषय आहे आणि त्यातून एसटीचा प्रवास या संदर्भातल्या अनेकांच्या खूप वेगवेगळ्या आठवणी असतील. हा एसटीचा प्रवास करत असताना काही वेळेला अडचणींना सामोरं जावं लागतं. मग त्या संदर्भात आपण काय करू शकतो? प्रवास सुखकर असो किंवा कसाही, त्यावेळेला ग्राहक आपण असतोच. म्हणून आजच्या कार्यक्रमात आपण आपल्या लालपरीबद्दल बोलणार आहोत आणि याबद्दलची सविस्तर माहिती देण्यासाठी ज्या तज्ज्ञांना आपण आमंत्रित केलं आहे त्यांची ओळख करून घेऊया. आपल्याबरोबर आहेत अभिजित भोसले सर. नमस्कार सर, कार्यक्रमात तुमचं स्वागत. सर जनसंपर्क अधिकारी आहेत, एस टी महामंडळाकडून ते आलेत. आजचे आपले दुसरे तज्ज्ञ आहेत मिलिंद खानोलकर सर. सर नमस्कार, तुमचंही स्वागत कार्यक्रमात. मी वसईकर संस्थेचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत गेली अनेक वर्ष. आणि आजचे आपले तिसरे तज्ज्ञ जे आहेत त्यांची ओळख करून घेऊया. मधुसूदन जोशी सर आपल्याबरोबर आहेत, तुमचंही कार्यक्रमात स्वागत. सर ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत, मुंबई ग्राहक पंचायत पालघर विभाग इथून ते आपल्याबरोबर आज चर्चा करायला आले. तिघांचंही स्वागत. आणि लालपरी एस टी म्हटल्यानंतर फारच जिव्हाळ्याचा विषय आहे आपल्या सगळ्यांचा, कारण संपूर्ण महाराष्ट्राला जोडण्याचं काम एस टी करत असते. तर त्याची व्याप्ती काय आहे सर? मुळात एस टीचा इतिहास, व्याप्ती, कुठपर्यंत पोहोचली आपली ही लालपरी, काय सांगाल तुम्ही? तुम्हाला एका वाक्यात जर सांगायचं झालं तर एस टी महाराष्ट्राची लोकवाहिनी आहे. वा. 70 ते 75 वर्ष आता एवढा काळ लोटून गेला. प्रत्येक सामान्य माणसाचं हक्काचं वाहन म्हणून एस टीकडे बघितलं जातं. ग्रामीण भागामध्ये आज देखील 70% लोकांच्याकडं स्वतःचं वाहन नाही. दळणवळणाचं साधन म्हणून ते एस टीवर अवलंबून आहेत. त्यामुळं आजच्या घडीला दररोज सुमारे 50 ते 55 लाख प्रवाशांची ने-आण करण्याची जबाबदारी एस टी घेते. त्यासाठी आमच्याकडे 14,000 बसेस आहेत. जवळजवळ ते बसेस चालवण्यासाठी आणि इतरसाठी 90,000चा स्टाफ आहे आपल्याकडं. चालक, वाहक, मेकॅनिकल आणि इतर सगळे. आणि हे सगळं मॅनेज करण्यासाठी आपण एक मुंबईमध्ये मुख्य कार्यालय आहे. त्यानंतर 6 प्रादेशिक विभाग आहेत. त्या 6 प्रादेशिक विभागामध्ये 31 विभाग आहेत आणि या 31 विभागाअंतर्गत 251 डेपो आहेत. या सर्वाच्या माध्यमातून हा मोठा कारभार आपला आखला जातो. मला सांगायचा अभिमान वाटतो की देशामध्ये जे 14-15 स्टेट ट्रान्सपोर्ट आहेत, व्याप्तीमध्ये सर्वात मोठं महामंडळ म्हणून आपलं महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ याच्याकडं बघितलं जातं. म्हणजे एका अर्थानं देशाच्या वाहतूक व्यवस्थेमध्ये सर्वात मोठं केंद्र म्हणून आपल्या एस टीकडं पाहिलं जातं. आणि हे जाळं जर आपण बघितलं तर साधारण कुठपासून कुठपर्यंत टक्केवारीच्या जर आपण भाषेत बोललो तर किती टक्के एस टी पोहोचले महाराष्ट्रात किंवा बाहेर सुद्धा जाते का महाराष्ट्राच्या? निश्चित. आता काय आहे, महाराष्ट्राची जेवढी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येच्या 93% लोकसंख्येपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. अरे वा. आणि जेवढी खेडी आहेत त्याच्या 97% खेड्यांच्यापर्यंत आपण थेट सेवा देतोय. म्हणजे 3% जे उरलेलं आहे तिथं कदाचित रस्ता नसल्यामुळं एस टी आमची पोचलेली नाही. आणि एवढंच नाही तर महाराष्ट्राला लागून जी राज्य आहेत आणि केंद्रशासित प्रदेश आहेत अशा 7 घटकांना आपण आपली सेवा देतो. कुठे कुठे जाते एस टी महाराष्ट्राच्या? अगदी दीव दमण गुजरातपासून मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, गोवा या शेजारच्या सर्व राज्यामध्ये आपली एस टी प्रवासी सेवा देते. त्यांच्या एस टी आपल्याकडे येतात. आता मुंबई सेंट्रल पासून बंगळुरूपर्यंत जवळजवळ 1000 किलोमीटरचा टप्पा आहे तो. तिथं सुद्धा आपली एस टी धावते.
वा. म्हणजे शेजारच्या सगळ्या राज्यामध्ये आणि आपल्या राज्यातल्या कानाकोपऱ्यामध्ये, पण सहज म्हणतो की चांद्यापासून बांद्यापर्यंत. म्हणजे भंडारा जिल्ह्यामध्ये चांदा तालुका आहे आणि मग सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बांदा तालुका आहे. जे 2 टोकं जोडायचं काम एस टी करते. म्हणजे दुर्गम भागातल्या वाड्या वस्त्या असतील किंवा खेडेगाव असतील किंवा मुंबईसारखं महानगर असेल, या सर्वांना जोडण्याचं काम एस टीनं गेली 75 वर्ष केलेलं आहे. हो. एस टीचे वेगवेगळे प्रकार सुद्धा सर आपण बघतो. म्हणजे आपल्याला लालपरी माहिती आहे, पण त्या व्यतिरिक्त आणखीनही काही प्रकार आहेत आपल्याकडे. या 5-6 वर्षामध्ये एस टीनं खूप बदल केलेला आहे. प्रवाशांना जशा गाड्या पाहिजेत तशा आपण गाड्या त्यांना उपलब्ध करून देतोय. बेसिकली आपली एस टी ही लालपरी म्हणून ओळखली जाते. त्यानंतर मग आपण निमाराम गाडी काढली, त्याला आपण हिरकणी म्हणतो. त्यानंतर आपण मग शिवनेरी हा एक मोठा सेगमेंट काढला की जो उच्चवर्गीय लोकांसाठी आहे. खास करून ती पुणे मुंबई मार्गावर चालते. शिवशाही म्हणून वातानुकूलित एक बस आहे आणि या जोडीला आपण आत्ता नव्यानं शयनयान बस पण काढलेल्या आहेत. रात्रीच्या वेळी जो पण प्रवास करता यावा, साधारणतः 500 किलोमीटरच्या लांबचा प्रवास जो असतो तो लोकांना करता यावा म्हणून आपण शयनयान बससुद्धा काढलेले आहेत. अशा अनेक प्रकारच्या बसेस आपण काढतोय. आता इलेक्ट्रिक बससुद्धा आपल्याकडे येत आहेत. अरे वा. म्हणजे पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक बस आहेत, CNGवर चालणारे बसेस आहेत, LNGचा एक नवा प्रयोग आपण करतोय. तर सर्व टाईपच्या बसेस आपल्याकडे आत्ता सध्या उपलब्ध आहेत. खानोलकर सर, तुमचं ह्याबद्दलचं म्हणजे तुम्ही आता सामाजिक कार्यकर्ते आहात आणि तुमच्या भागामध्ये सुद्धा एस टी तर असणारच, तर तुमचं साधारण एक काय निरीक्षण आहे जे सरांना तुम्हाला विचारावंसं वाटतंय काही त्या संदर्भात? बहुजन समाजाच्या सेवेसाठी आणि परवडणारी अशी एस टी सेवा, त्यामुळे एस टीच्या संपूर्ण कारभाराबद्दल महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाला अभिमान तर आहेच. परंतु सर, जे जाळं आपण सांगितलं आहे, अनेक ठिकाणी अजूनही एस टीची गरज आहे किंवा पूर्वी ती गरज एस टी भागवत होती. परंतु आज काही कारणांमुळे आवश्यकता असताना सुद्धा एस टीने आपली सेवा तिथून सर्वसामान्य लोकांसाठी असलेली सेवा काढून घेतली आहे. हा एक विषय गंभीररित्या लोकांमध्ये चर्चेला आहे. म्हणजे वसईसारख्या भागामध्ये आम्ही एस टी बंद करायला 2005मध्ये एक संघर्ष केला, 2018मध्ये संघर्ष केला. आम्ही लाल परी की सवारी म्हणून मोठं एक आंदोलन हजारो लोकांचं चालवलं. तरीसुद्धा ह्या सर्व मोठ्या व्यापामध्ये काही ठिकाणी अजूनही उपेक्षित राहिलेलं आहे. तर ती उपेक्षा एस टी महामंडळाने भरून काढावी अशी सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे. ती भरून निघाली पाहिजे. तुमचं म्हणणं खरं आहे. करोनापूर्वी म्हणजे सन 2019-20मध्ये आपल्याकडं जवळजवळ 18,600 बसेस होत्या. आज ती संख्या 14,000वर आलेली आहे. या मधल्या काळामध्ये 2 वर्ष करोना आणि त्यानंतर मग 6 महिने आमच्या कर्मचाऱ्यांचा संप लांबला. या काळामध्ये बसेसची खरेदी झाली नाही आणि तुम्हाला कदाचित हे माहीत नसेल की पूर्ण देशामध्ये बस बांधणीचं जे मार्केट आहे ते खूप छोटं आहे. खूप कमी इंडस्ट्री त्यामध्ये आहेत आणि आता आम्ही ऑर्डर देऊनसुद्धा आम्हाला काही बसेस देण्यासाठी त्यांना प्रॉब्लेम येतो आहे. आमचे स्वतःचे 3 मोठे कारखाने आहेत जिथं बसेस तयार होतात. पण करोनामुळं सर्वच इंडस्ट्रीजना सेटबॅक बसला आणि जो पूर्वी फ्लो होता गाड्या विकत घेण्याचा किंवा तयार करण्याचा तो कुठेतरी खंडित झाला आणि त्याचा परिणाम या सगळ्यावर झालेला आहे. ज्या डेपोमध्ये 60-70 बसेस होत्या त्या डेपोमध्ये आत्ता 30-40 बसेस आहेत. त्यामुळं काही मार्ग बंद झालेले आहेत किंवा काही मार्गावर आपण 4 ऐवजी 2 फेऱ्या देतो आहे. हे खरं आहे, पण ही परिस्थिती आता राहणार नाही. कारण आपण जवळजवळ 5,000 इलेक्ट्रिक बस घेतो आहे, म्हणजे भाड्यानं घेतो आहे. त्याची पण आत्ता सुरुवात झालेली आहे. शासनानं आम्हाला जी काही आर्थिक मदत केली त्यातून 2,000 डिझेलच्या बसेस, लालपरी बसेस आपण घेतो आहे. ते लेलँड कंपनीला आपण कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे. त्याच्या बसेस नोव्हेंबरपासून सुरू होतील. आत्ताच्या घडीला जी प्रवासी वाहतूक व्यवस्था आपण बघतोय तर त्यासाठी किमान 22,000 गाड्या आम्हाला पाहिजेत, पण आमच्याकडे 14,000 गाड्या आहेत. हा जो मधला गॅप आहे तो पुढच्या काही वर्षामध्ये टप्प्याटप्प्यानं आम्ही भरून काढू. आणि तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे पूर्वी जसं प्रत्येक मार्गावर बस जायची किंवा मागेल त्याला आपण फेरी देत होतो, तसं
येणाऱ्या काही वर्षामध्ये आपण त्या टप्प्यावर पोचू आणि मग प्रत्येकाला आपली बस सेवा उपलब्ध झालेली असेल. थोडीशी अडचण होते, आम्ही खूप मोठी कसरत करत आहोत, कारण बस बांधणी क्षेत्रामध्ये एका रात्रीत एखादी बस निर्माण होत नाही, त्याला प्रोसेस असते. आणि बाकीचे पण स्टेट ट्रान्सपोर्टचे त्यांच्याकडे ऑर्डर आहेत, त्यामुळे आपल्याला विलंब होतोय. पण आता ती सुरुवात झालेली आहे, त्यामुळे टप्प्याटप्प्याने या जशा बसेस येतील तसं तसं हा प्रॉब्लेम खूप प्रमाणात कमी झालेला दिसेल भविष्यामध्ये. सर, या सगळ्यामध्ये वेगवेगळ्या सवलती एस टीकडून दिल्या जातात. म्हणजे आता महिलांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी जी सवलत आहे ती खूपच लोकप्रिय होते आणि त्याला प्रतिसादसुद्धा खूप छान मिळतोय. ती सवलत काय आहे ते सांगाच, पण त्याबरोबरीने अन्य काही सवलती असतात त्याबद्दल सुद्धा जाणून घ्यायला आवडेल. आपल्याकडे आता 30 प्रकारच्या सवलती राज्य शासन देतं. म्हणजे या सवलती राज्य शासनाच्या असतात, एस टीच्या माध्यमातून त्या पुरवल्या जातात. बरोबर. आता गेल्या 2 वर्षामध्ये स्त्रियांना प्रवासामध्ये 50% तिकीट दरामध्ये सवलत, आणि त्याच्या अगोदर ज्येष्ठांना म्हणजे 75 वर्ष ज्यांचे पूर्ण झालेले आहेत त्यांना सर्व प्रकारच्या एस टीमधनं मोफत प्रवास. ह्या 2 सवलतीचा इतका परिणाम झालेला आहे की एस टीकडं प्रवाशांचा पुन्हा एकदा ओघ वाढलेला आहे. म्हणजे आकड्यातच बोलायचं झालं तर पूर्वी या सवलतीच्या अगोदर दररोज साधारणतः एक 8 ते 10 लाख प्रवासी महिला आपल्या गाडीतनं प्रवास करत होत्या. ती संख्या आत्ता 20 ते 22 लाखावर गेलेली आहे. म्हणजे साधारणतः 8 ते 10 लाखांनी ही संख्या दुप्पट वाढलेली आहे. म्हणजे या महिला कुठंतरी पूर्वी खाजगी वाहनानं किंवा त्यांच्या स्वतःच्या वाहनानं प्रवास करत होत्या, त्या आमच्याकडे वळलेल्या आहेत. दुसरा भाग जे ज्येष्ठ नागरिक आहेत 75 वर्षाच्या वरचे, तर त्यांची संख्या सुद्धा जवळजवळ 7 ते 8 लाख आहे पर डे. आणि हा प्रवासी नव्यानं आमच्याकडे दाखल झालेला आहे. म्हणजे वृद्ध असल्यामुळं कदाचित ते प्रवास करतच नव्हते, आता त्यांचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्यांची टक्केवारी पण वाढलेली आहे. आणि हे 2 घटक मिळून एकूण प्रवासी संख्येमध्ये यांचं जवळजवळ 45 ते 50% प्रमाण आहे. आर्थिकदृष्ट्या सुद्धा एस टीला सक्षम करण्यामध्ये या 2 योजनांचा मोठा वाटा आहे. एका अर्थानं महाराष्ट्र शासनानं पालक म्हणून ही खूप मोठी जबाबदारी पेललेली आहे आणि श्रावण बाळ म्हणून एस टी त्यांना सेवा देते. जे आपण घरी बघतो की वृद्ध लोक ज्यावेळी त्यांना देवदर्शनाला जायचं असतं किंवा नातेवाईकांच्याकडे जायचं असतं तर त्यांना कोणीतरी घेऊन जाणं अपेक्षित आहे. बरोबर. आणि आजकालच्या या धावत्या जगामध्ये त्यांच्या सोबत कोण नसतं, तर अशा वेळी एस टीचा चालक वाहक या ज्येष्ठांना श्रावणबाळ वाटतो, ते एकटे प्रवास करतात. तर त्या लोकांना इच्छित स्थळी घेऊन जाणं, त्यांच्या नातेवाईकाकडे असेल, बाजारला असेल किंवा देवदर्शनाला असेल, अशा अनेक ठिकाणी त्यांना घेऊन जाण्याची जबाबदारी एस टीनं अतिशय खंबीरपणे, म्हणजे एखादी सवलत देणं ठीक आहे, पण ती सवलत पोहोचवण्याचं काम एस टीनं खूप समर्थपणे या 2 वर्षामध्ये पेललेलं आहे. म्हणजे शासनानं सवलत दिली, खूप चांगली गोष्ट आहे, पण ती सवलत त्या घटकापर्यंत पोहोचवण्याचं 100% काम एस टीनं केलेलं आहे. जोशी सर, तुम्ही तुमचं पर्यटन म्हणजे आता सरांनी जसं सांगितलं की ज्येष्ठ नागरिक खूप मोठ्या प्रमाणात आता तीर्थस्थळांना जायला निघाले एस टीच्या माध्यमातून, तर एकंदरीतच पर्यटनाबद्दलचं तुमचं सुद्धा एक ऑब्झर्वेशन आहे, तर ते तुम्हाला सरांपर्यंत पोहोचवायचं आहे. मला त्यांना असं विचारायचं होतं की आता आम्ही ज्या भागात राहतो, वास्तविक तो तसा ग्रामीण भाग जरी असला तरी पर्यटनाच्या दृष्टीने खूप समृद्ध असा भाग आहे. पालघर जिल्ह्याचा संपूर्ण समुद्रकिनारा, इथे सगळीकडे बीचेस आहेत आणि प्रत्येक ठिकाणी पर्यटन होतं. तर या ठिकाणी महाराष्ट्रातल्या इतर भागातून पर्यटकांचा जो ओघ आहे तो थेटपणे जोडला जात नाही. त्यांना इतर ठिकाणी बदलून किंवा अशा रेल्वे मार्गाने येऊन इथून अशा प्रवास करावा लागतो. तर त्या बाबतीत एस टी महामंडळ किती प्रयत्न करेल? म्हणजे तुम्हाला असं वाटतं की त्या ठिकाणी सुद्धा एस टीचं जे रीच आहे, सर जे म्हणतात मगासपासून, तो मोठ्या प्रमाणात पोहोचायला हवा. सर, त्या निमित्ताने पर्यटन स्थळांच्या बाबतीत एस टीचे जे वेगवेगळे उपक्रम आहेत तेही सांगा, आणि सरांचा जो मुद्दा आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? निश्चितच पहिल्यांदा दररोजची प्रवासी व्यवस्था करणं हे एस टीचं मुख्य काम आहे. त्यानंतर मग अवांतर गोष्टी म्हणून आपण जे करतो
त्यामध्ये मग यात्रा जत्रा उत्सव यासाठी आपण गाड्या पुरवतो. याबरोबरच पंढरपूर असेल महाबळेश्वर असेल अशा ठिकाणी आपण दर्शन बसेस पण ठेवलेले आहेत. अच्छा. म्हणजे त्या भागात येणाऱ्या पर्यटकांना किंवा धार्मिक पर्यटक जे येतात त्यांना आसपासची पर्यटन स्थळं आपण दाखवतो. यंदापासून आपण एक नवीन उपक्रम सुरू केलेला आहे. श्रावण महिना म्हटलं की एक पवित्र महिना म्हणून आपण साजरा करतो. त्या काळामध्ये कौटुंबिक धार्मिक सहलीला खूप महत्त्व असतं. हो. म्हणजे अष्टविनायक असेल किंवा त्र्यंबकेश्वरला जायचं असेल, भीमाशंकरला जायचं असेल, सहकुटुंब प्रवास करण्याची एक मोठी सवय आपल्या समाजामध्ये आहे. तर श्रावण महिन्यामध्ये आपण काय केलं आहे की श्रावणात एस.टी. संघ तीर्थाटन ही योजना आपण आता सुरू केलेली आहे. एखाद्या गावामध्ये 40-50 लोक एकत्र आले तर त्यांनी जवळच्या आगारामध्ये ती आपली मागणी नोंदवायची आहे. त्यांना कुठं जायचं आहे तो मार्ग सांगायचा. 1 दिवसाची 2 दिवसाची आपण सहल अरेंज करतो, त्या लोकांना घेऊन जातो. मग तिथं त्यांची राहायची व्यवस्था किंवा त्यांच्या जेवणाची व्यवस्था त्यासाठीचं आपलं सहकार्य असतं. आणि या बसमध्ये नेहमीच्या बससारख्या सगळ्या सवलती दिल्या जातात. अच्छा. म्हणजे ज्येष्ठांना जर 75 वर्षाचे वरचे असतील तर त्यांना मोफत प्रवास, महिलांना 50% तिकिटामध्ये सवलत, एखादं लहान मूल असेल तर त्याला अर्ध तिकीट, अशा पद्धतीनं पूर्ण कुटुंबाला घेऊन जाण्याची जबाबदारी आपण घेतलेली आहे. आणि याला खूप चांगला प्रतिसाद मिळतो. काही बचत गट येतात ते पुढे आलेले आहेत. महिला बचत गट पश्चिम महाराष्ट्रासारख्या ठिकाणी दूध डेअरीच्या माध्यमातून काही सहकारी संस्था पुढे आलेल्या आहेत. त्या आपल्या ग्राहकांसाठी अशा बसेसच्या माध्यमातून धार्मिक सहली अरेंज करतात. तर याला खूप चांगली प्रतिसाद मिळतोय आणि प्रायव्हेट बसपेक्षा अतिशय माफक दरामध्ये आणि सुरक्षित आपण त्यांना सेवा पुरवतोय. सुरक्षिततेचा मुद्दा तुम्ही आता उपस्थित केलाच आहे. कुठलाही प्रवास म्हटला तर त्याच्यामध्ये सर जोखीम ही येतेच. मग ती जोखीम आपण ज्याला म्हणतो ती कमी किंवा कव्हर करण्यासाठी अपघात समजा झाले, होऊ नयेत कधीच, पण समजा झाले आणि त्याच्यामध्ये जर कोणी जखमी झालं, दुर्दैवाने त्याच्या पुढे जाऊन जर कोणाचा मृत्यू झाला किंवा मोठी ट्रीटमेंट करायची वेळ आली तर अशासाठी काही एस.टी. कडनं काही मदत किंवा सुरक्षिततेच्या दृष्टीने काही उपाययोजना केल्या जातात का? निश्चितच. आपण 1 एप्रिल 2016 पासून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे अपघात निधी योजना सुरू केलेली आहे. अच्छा. त्या अंतर्गत आपण काय करतो की प्रत्येक तिकिटावर ₹1 अधिभार घेतो आणि याचा सर्व पैसा आपण एका ट्रस्टकडे जमा केलेला आहे. आणि त्या ट्रस्टच्या माध्यमातून आपण विमा सदृश काही निधी अशा लोकांना आपण त्यावेळी देतो. दुर्दैवाने अपघात समजा झाला तर मृत्यू पावलेल्या घटकाच्या नातेवाईकांना ऑन दी स्पॉट आपण 10 लाख रुपये देतो. अच्छा. त्यानंतर जर जखमी झाले असतील तर त्या जखमींचा उपचाराचा सगळा खर्च एस.टी. करते. म्हणजे फक्त सरकारी दवाखान्यामध्ये नाही तर एखाद्या मोठ्या खाजगी दवाखान्यामध्ये जर त्याला घेऊन जायचं असेल, तिथं उपचार करायचे असतील, तिथला सर्व खर्च आपण करतो. सगळा खर्च टोटल जो येतो म्हणजे तो हॉस्पिटलमधून घरी जाईपर्यंत जो काय खर्च येईल तो आपण त्याला देतो. त्यासाठी एक विशिष्ट पद्धत त्याला अवलंबावी लागते. ते करतात ते आमचा कर्मचारी असेल किंवा एस.टीचा कर्मचारी असेल. जर कायमस्वरूपीचं विकलांग असेल, त्यातनं विकलांग झालं त्याला आपण 5 लाख रुपये देतो. म्हणजे एस.टी. कोणत्याही टप्प्यावर आपल्या प्रवाशाला एकटं सोडत नाही. अपघात न व्हावा म्हणून आपले प्रयत्न असतात. आपल्याकडे जे चालक आहेत, मी अभिमानानं सांगतो की आत्ता आमच्याकडं जवळजवळ 34,000 पेक्षा जास्त चालक आहेत आणि हे देशातल्या या चालक इंडस्ट्रीमधले सर्वात बेस्ट चालक आहेत. त्यांना निवडतानाच आम्ही खूप कठोर परिश्रमानं त्यांच्या टेस्ट घेतो. जवळजवळ 80 दिवसाचं प्रशिक्षण असतं त्यांचं आणि त्यानंतर सेवेत आल्यानंतर आपण त्याला वर्षाला 2 वर्षाला ट्रेनिंग देतो. अच्छा. एवढंच नाही तर एखादा अपघात घडला तर त्या चालकाची मानसिकता थोडीशी बिघडली असते तर त्याला लगेच तिथून काढून एक 10 दिवसाचं आपण कंपल्सरी ट्रेनिंग देतो. त्यामध्ये वाहन चालवण्यापासून समुपदेशन असेल किंवा त्याला सल्ला द्यायचा असेल तर या सर्व गोष्टी आपण करतो आणि ते झाल्यानंतर परत तो त्या सेवेमध्ये दाखल होतो. म्हणजे दोन्ही बाजूला आपण काम करतो. याबरोबरच जे चालक अपघात विरहित सेवा देतात त्यांना आपण रोख बक्षीस पण दिलेलं आहे. अच्छा. आणि दरवर्षी आपण हे
उपक्रम राबवतो. बर. म्हणजे एका बाजूला अपघात होऊ नये म्हणून आपले प्रयत्न असतात, दुसऱ्या बाजूला दुर्दैवाने जर अपघात झालाच तर तशा परिस्थितीमध्ये त्या प्रवाशांना किंवा कर्मचाऱ्यांना एकटं न पाडता सर्व आर्थिक बाजू एस टीनं उचललेली असते. म्हणजे हे खूप मोठी गोष्ट आहे. लोक प्रायव्हेटमधनं प्रवास करतात किंवा खाजगी वाहनानं प्रवास करतात, तर अशा ठिकाणी अपघात झाल्यानंतर त्या प्रवाशाला कोणत्याही प्रकारचं आर्थिक सुरक्षितता त्याला मिळत नाही. ती एस टीनं गेल्या काही वर्षामध्ये पुरवलेली आहे. मला वाटतं ते ऑप्शनल पण असते ना तिकिटामध्ये, तुम्हाला तो विमा हवाय की नाही आपण प्रायव्हेटली बुक करतो. प्रायव्हेट बसेसमध्ये म्हणजे तुम्ही अशी बाकी काही ॲप्स वापरली, रेड बस म्हणा किंवा अशी कुठली ॲप्स वापरली तर त्यांच्यात त्यांनी ऑप्शनल दिलेला आहे. इवन रेल्वे प्रवासाला सुद्धा तो ऑप्शनल आहे, पण तो व्हेरी नॉमिनल चार्ज असतो त्याचा. पण तरी तो ऑप्शनल आहे. एसटी आपल्याकडनं तो ₹1 सुरक्षिततेसाठी. आमचा दृष्टिकोन असा आहे की अपघात कधी सांगून होत नाही. बरोबर. प्रवाशाला तुम्ही जर ऑप्शन दिला तर तो कधीच तो स्वीकारणार नाही, कारण आपल्याकडे तशी मानसिकता नाही. आता सर आपण मेडिक्लेम पॉलिसी किती लोकांच्याकडे असते. खरं. आपण ठीक आहे, आम्ही थोडंसं सक्तीने ₹1 घेतो, पण तो घेण्यापाठीमागचा आमचा उद्देश असाच असतो की उद्या दुर्दैवानं त्याच्या बाबतीत काय घडलं तर तो एकटा पडू नये. खरं. आणि केवळ पैशाअभावी त्याच्यावरचे उपचार थांबवू नयेत. बरोबर. हा त्याच्या पाठीमागचा मुख्य उद्देश आहे. बरोबर. आणि हे आम्ही कितीतरी आत्ता गेल्या 4-5 वर्षामध्ये या योजनेच्या माध्यमातून अनेक लोकांना मदत केलेली आहे. कितीतरी कोटी रुपये या माध्यमातून उपचारासाठी खर्च केलेले आहेत. आणि असं करणारं देशातलं सार्वजनिक क्षेत्रातलं हे पहिलं महामंडळ आहे. आणि ही पॉलिसी इतर स्टेट ट्रान्सपोर्टने सुद्धा स्वीकारलेली आहे. खरं. आणि या योजनेला आपलं जे असोसिएशन असतं सेंट्रल लेवल्स, त्या असोसिएशननं पुरस्कार पण दिलेले आहेत. म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने ही योजना आम्ही प्रवाशांसाठी राबवतो. खानोलकर सर, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की तुम्ही सुद्धा एस टीने नक्कीच प्रवास केला असणार बराच काळ, तर तुम्हाला अशा सर्वसामान्य कोणत्या अडचणी जाणवतात एक प्रवासी म्हणून? काय तुमचं ऑब्झर्वेशन आहे मला सांगा. म्हणजे सुरक्षित प्रवास हा एक बाजू झाली, त्याबरोबर प्रवाशाला, ग्राहकाला सौजन्यपूर्व आनंददायी प्रवास हा मिळाला पाहिजे. त्याची सुरुवात ह्या एस टीच्या डेपोपासून होते. आणि मग तो डेपो, त्याची अवस्था आजच्या काळात जी कित्येकदा बघायला मिळते ना, म्हणजे तिथे असलेली मुतारी, तिथे असलेल्या बसण्याच्या जागा, पिण्याच्या पाण्याची गैरसोय, ही फक्त प्रवाशांपुरतीच नाही तर ती एस टीच्या कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा तशाच पद्धतीने असल्याची बघायला लागते. त्यामुळे तिथून आणि मग प्रवास सुरू झाल्यानंतर ज्या एस टीमध्ये तो ग्राहक किंवा तो नागरिक प्रवास करतो, त्या एस टीची अवस्था सुद्धा कधी कधी अतिशय दुर्दैवी आहे. जे आज काही दिवसापूर्वी एस टीचं चाक निघून झाल्याची बातमी, आज दरवाजा उघडला नाही म्हणून ड्रायव्हरच्या बाजूच्या दरवाज्यातून महिलांना उतरावं लागतंय. म्हणजे हे नागरिकांची अपेक्षा आहे की एस टीने सुरक्षित प्रवासाबरोबर आमचा प्रवास सौजन्यशील, आनंददायी, डेपोत एंट्री केल्यानंतर आम्हाला असं वाटलं पाहिजे की आम्ही काहीतरी एक आमची जी लाल परी आहे, जी हक्काची आहे, त्याच्यातून आम्ही हा प्रवास करायला निघालेलो आहे. त्या काही अडचणी ज्या आहेत, मग त्या मेंटेनन्सच्या बसच्या असोत, मेंटेनन्सच्या डेपोच्या असोत, आणि एकंदरीत डेपोची स्थिती ह्याच्यात वर्षानुवर्ष झाल्यामुळे कुठचीच दुरुस्ती ही अनेक ठिकाणी रखडत काही ठिकाणी झालेलीच नाही अशी दिसून येते. हा महत्त्वाचा एक मुद्दा प्रवाशांच्या आनंददायी आणि सुखकर प्रवासासाठी आवश्यक आहे असं मला वाटतं. सर, एस टी जशा आठवणी निर्माण करते तसे डेपो सुद्धा आठवणी निर्माण करतात. तिथे अनेक वेळा आपण छान बसलेलो असतो, वेळ घालवत असतो. सरांच्या या मुद्द्याबद्दल काय सांगाल तुम्ही? आपल्याकडे आता सध्या जवळजवळ 560 बसस्थानकं कार्यरत आहेत पूर्ण राज्यामध्ये. व्याप्ती खूप मोठी आहे. आणि एस टी महामंडळ सुरू झालं त्यानंतर जर आपण बघितला कार्यकाळ, तर गेल्या 30-35 वर्षामध्ये एस टीचे बसस्थानकं असतील किंवा बस थांबे असतील, बस डेपो असतील, तर त्याच्यात वेगळा काही असा बदल झालेला नाही. त्यामुळं आत्ता 30-35 वर्षानंतर बसस्थानकांची अवस्था किंवा बस डेपोची अवस्था थोडीशी केविलवाणी झालेली आहे. त्यासाठी राज्य शासनानं दरवर्षी विशिष्ट निधीची
योजना केलेली आहे, त्या माध्यमातून कामं पण सुरू आहेत आणि हे सर्व रिफॉर्म व्हायला थोडासा कालावधी द्यावा लागेल. आता तुम्ही मेळा बसस्थानक बघा किंवा बारामतीचं बसस्थानक बघा, चंद्रपूरचं बसस्थानक बघा, बल्लारपूरचं बसस्थानक बघा, तर अशा स्वरूपाची बसस्थानकं या भविष्यामध्ये आपल्याला बघायला मिळतील. काम सुरू आहे, नाहीच नाही. निधीची कमतरता आहे, आर्थिक निधीची कमतरता आहे. मध्यंतरी आपण मागच्या वर्षी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या संकल्पनेतून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान राबवलं. त्या बसस्थानक अभियानामध्ये आपण काय केलं की बसस्थानक त्या शहराचा मध्यवर्ती ठिकाण आहे. खरं. त्या बसस्थानकाच्या अनुषंगानं त्या आसपासच्या परिसरामध्ये आर्थिक व्यवहार घडतात किंवा बाजारपेठ विकसित होते. म्हणजे ते बसस्थानक हे केवळ प्रवासी सेवेचं साधन नाही, तर त्या शहराचा तो चेहरा आहे. खरं. आणि त्याचा विकास करण्यासाठी, त्याचं सुशोभीकरण करण्यासाठी जसा सरकारी निधीचा वापर होतो तसंच लोकांनी सुद्धा पुढाकार घ्यावा. म्हणजे लोकसहभागातून बसस्थानकाचा विकास ही संकल्पना घेऊन हे अभियान राबवलं गेलं आणि निश्चितच या अभियानाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. दुर्दैवानं तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे जी जुनी बसस्थानकं आहेत त्याला किती जरी रंगरंगोटी केली तर अजून त्याला तसं रूप दिसत नाही. पण आमचा प्रयत्न खूप प्रामाणिक होता आणि त्यामध्ये खूप चांगले रिझल्ट्स मिळाले. जवळजवळ 2 कोटीची बक्षीस आपण वाटली. चोपडा बसस्थानक जळगाव विभागामधलं जे आहे ते वर्गामध्ये पहिलं आलं. अरे वा. तिथं जवळजवळ 15 ते 20 लाख रुपये त्या शहरातल्या दानशूर व्यक्तींनी, स्वयंसेवी संस्थांनी, काही बचत गटांनी त्या बसस्थानकाच्या विकासासाठी दिली. आणि आज ते बसस्थानक बघण्यासाठी आसपासच्या भागातले लोक येतात. तिथं सेल्फी पॉईंट तयार झाला आहे. म्हणजे अशा प्रकारची कामं ठिकठिकाणी होत आहेत. थोडासा वेळ लागेल पण पुढच्या काही वर्षामध्ये तुम्ही जे म्हणतात ते डेपोचा परिसर किंवा बसस्थानकाचा परिसर अतिशय प्रसन्न आणि तिथं गेल्यानंतर एक आनंददायी वातावरण निर्माण करण्याचं काम एस.टी. महामंडळाच्या माध्यमातून सुरू आहे. अर्थात केवळ सरकारी निधीवर किंवा एस.टीच्या पैशावर हे सगळं होणार नाही, त्याला लोकसहभागसुद्धा महत्त्वाचा आहे. छोट्या मोठ्या गोष्टीच्या माध्यमातून लोकांनी जर मदत केली आणि ते बसस्टँड आपलं आहे असं समजून जर लोकांनी त्यामध्ये इंटरेस्ट दाखवला तर मी निश्चित असं सांगेन त्या गावचा चेहरा म्हणून आपण ज्या बसस्थानकाकडे बघतो तर ते बसस्थानक त्या गावचं एक पर्यटन स्थळ म्हणून विकसित होईल. म्हणजे एवढी चांगली योजना आपण लोकांना दिलेली आहे. फक्त माझं एवढंच म्हणणं आहे, एस.टीचे कर्मचारी असतील किंवा एस.टी. महामंडळ असेल तर एस.टी. किंवा एस.टीचं बसस्थानक हे केवळ आमची प्रॉपर्टी नाही आहे, ती त्या गावची, त्या प्रवाशांची आणि तुलनेनं सर्वसामान्य जनतेची ती प्रॉपर्टी आहे. तर त्या दृष्टिकोनातून त्या बसस्थानकाकडे बघितलं पाहिजे. केवळ वापर करायचा म्हणून त्याकडे बघून चालणार नाही. तुम्ही स्वच्छतेचा मुद्दा मांडला. स्वच्छता ही दोन्ही बाजून असते. जे स्वच्छता करणं हे आमच्या कर्मचाऱ्यांचं काम आहे, त्यासाठी आम्ही कर्मचारी नेमलेले आहेत. पण ती स्वच्छता राखणं हे तितकंच त्या घटकाचा वापर करणाऱ्या लोकांच्यावर सुद्धा अवलंबून आहे. बरोबर. जे बसमधनं प्रवास करणारे प्रवासी असतील किंवा त्या बसस्थानकावर येणारे प्रवासी असतील त्यांनी 2 पावलं पुढे होऊन आपला कचरा त्या कचराकुंडीत टाकणं गरजेचं आहे, जेणेकरून त्या स्वच्छकाला ते कलेक्ट करणं सोपं जातं. खरं. म्हणजे अशा माध्यमातून स्वच्छता करणारा आणि स्वच्छता राखणारा हे दोन्ही घटक ज्यावेळी जागरूक राहतील त्यावेळी स्वच्छता हा विषय खूप चांगल्या पद्धतीने हाताळला जाईल. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे की प्रवासी ज्यावेळी तिकीट काढून येतो त्यावेळी त्याला एक चांगली बस उपलब्ध करून देणं, स्वच्छ प्रसन्न वातावरण निर्माण करणं ही त्याचा मूलभूत अधिकार आहे. बरोबर. आणि तो पुरवण्यासाठी एस.टी. महामंडळ सदैव प्रयत्न करत असतं. फक्त त्या प्रयत्नाला प्रवाशांनी साथ देणं गरजेचं आहे, हे महत्त्वाचं आहे. कारण एका बाजूनं किंवा एकतर्फी या विषयाकडे बघून चालणार नाही. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता हा खूप मोठा विषय आहे. बरोबर. मग ते एस.टी. स्टँड असेल, रस्ता असेल, रेल्वे स्टेशन असतील, आपण जशी घरामध्ये आपल्या स्वच्छता आपण करतो किंवा त्या स्वच्छतेची काळजी घेतो किंवा एखादा परिसर आपल्या घरातला अस्वच्छ होऊ नये म्हणून जी काळजी घेतो तीच काळजी आपण सार्वजनिक ठिकाणी सुद्धा गेल्यानंतर घेतली पाहिजे. ते प्रबोधन आपल्या माध्यमातून होणं गरजेचं आहे.
आणि ते ज्यावेळी होईल त्यावेळी हा आपोआप प्रॉब्लेम राहणार नाही. बरं. तर ते दोघांच्या समन्वयातनं एक चांगलं काहीतरी घडेल. सर, बऱ्याचदा असं होतं की ग्राहक म्हणून जे प्रवासी असतात त्यांच्या काही अडचणी असतात किंवा त्यांच्या काही तक्रारी असतात. मला वाटतं हा अनुभव आपल्यापैकी सुद्धा बऱ्याच जणांना आला असेल की तक्रार करायची कुठे हे आपल्याला काही काही वेळा कळत नाही. रोजच्या प्रवासामध्ये काही अडचणी येतात. उदाहरणार्थ काही हरवलंय म्हणा किंवा एसटी वेळेवर आली नाहीये आणि त्या संदर्भात जर काही सांगायचंय तर मला वाटतं खानोलकर सरांकडे हा पण एक काय मुद्दा आहे की काय आपण त्याच्यावर करू शकू जेणेकरून पुढची बस समजा जर लेट येते तर त्याचं आपल्याला काही इंटिमेशन मिळेल का? तुमच्याकडे एक चांगली आयडिया सुद्धा होती तर तेही सांगा. आणि अडचणी म्हणजे तक्रार करायची असेल तर ते करण्याचे काही वेगवेगळे मार्ग आहेत का, तर त्याच्याबद्दल सुद्धा जाणून घ्यायला आवडेल सर. म्हणजे कसं आहे की अनेकदा बस काही अडचणी निर्माण होतात. बस उशिराने येते आणि उशिराने सुटते किंवा बसमध्ये कुठेतरी ट्रॅफिकमध्ये थांबते आणि मग रस्त्यामध्ये ज्यांनी काही बुकिंग केलेलं असतं किंवा इतर सुद्धा प्रवासी यांना माहीतच पडत नाही की आमची बस नेमकी येणार कधी आहे. आणि मग तासनतास खोळंबलेला माणूस प्रवासी असतो ना, त्याला काही इंटिमेशनची व्यवस्था म्हणजे कदाचित रिझर्वेशनवाल्यांचे नंबर असतील तर कदाचित एसटी कळवत असेल, परंतु ज्यांच्याकडे काही व्यवस्था नाही किंवा ज्यांच्याकडे रिझर्वेशन नाही त्यांना ती कळवण्याची व्यवस्था ही कुठेतरी व्हायला पाहिजे आणि ती एसटीने केली तर लोकांना त्याच्यामधनं काही राहत मिळू शकते. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की एका डेपोतनं दुसऱ्या डेपोला जर किंवा ती चौकी असते तिथे फोन गेला किंवा मेसेज गेला की आता येणारी बस जी आहे ती 2 तास उशिरा येते बाबा किंवा 15 मिनिटं उशिरा येते, सर असं काही होऊ शकतं किंवा आहे अशी सोय? आणि तक्रार कुठे कुठे करायची? सूचना खूप चांगली आहे. आता कम्युनिकेशन खूप फास्ट झालेलं आहे. म्हणजे चालकांच्याकडं आणि वाहकांच्याकडं दूर मोबाईल असतो. आम्ही चालकांना त्यांच्या कामगिरीवर असताना मोबाईल वापरायला पूर्णपणे बंदी केलेली आहे. त्यामुळे वाहकाकडं हे कम्युनिकेशन होऊ शकतं. आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे एखाद्या रस्त्यावर जर बस बंद पडली तर ते कर्मचारी आपल्या डेपोला पहिल्यांदा इंटिमेट करतात की आमची बस बंद पडलेली आहे, पुढची बस तुम्ही कशी उपलब्ध करून देताय. आणि त्याचबरोबर येणाऱ्या ज्या बसेस असतात त्या थांबवल्या जातात आणि त्यात त्यांना व्यवस्था केली जाते. फक्त ते जे त्यांच्यात कम्युनिकेशन होत असतं, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे ते त्या प्रवाशांना सुद्धा समजलं पाहिजे. तर ती व्यवस्था करण्याचा आपण प्रयत्न करू. आता सगळ्यात महत्त्वाचा विषय की तक्रार. एस टीमध्ये प्रवास करत असताना किंवा बस स्थानकावर वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी उद्भवतात किंवा समस्या उद्भवतात. तर आत्ता सध्या आपण वेगवेगळे प्लॅटफॉर्म तयार केले आहे, व्यासपीठ तयार केलं आहे. एक तर टोल फ्री क्रमांक आहे आपला, त्या टोल फ्री क्रमांकावर बऱ्याचदा फोन येतात, पण लोकांची तक्रार अशी असते की ते फोन लागत नाहीत. अशा वेळी आपण बस स्थानकावर जे कार्यरत कर्मचारी आहेत त्यांचे सुद्धा फोन नंबर आपण डिस्प्ले केलेले आहेत. डेपो मॅनेजर पासून त्या वाहतूक नियंत्रकापर्यंत त्या सर्वांचे फोन नंबर डिस्प्ले केलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला कोणती समस्या बस स्थानकावर आहे त्या संदर्भात त्या अधिकाऱ्याशी तुम्ही थेट बोलू शकता. हा एक प्लॅटफॉर्म आहे. त्यानंतर तुम्ही ईमेलच्या माध्यमातून किंवा इंटरनेटच्या माध्यमातून आम्हाला मेल पाठवू शकता. या व्यतिरिक्त आत्ता आमचे माननीय उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर यांच्या संकल्पनेतून एक चांगला उपक्रम आपण सुरू केलेला आहे. प्रत्येक डेपोमध्ये आठवड्याच्या सोमवारी आणि शुक्रवारी आपण प्रवासी राजा दिन सुरू केलेला आहे. प्रवासी राजा दिन सकाळी 10 ते दुपारी 2 या काळामध्ये त्या विभागाचे विभाग नियंत्रक जो आमचा तिथला त्या भागातला सर्वोच्च अधिकारी आहे तो अधिकारी स्वतः जाऊन तिथं बसतो आणि तिथं प्रवाशांच्या लेखी तक्रारी स्वीकारल्या जातात. त्या तक्रारीचं स्वरूप वेगळ्या प्रकारचं असू शकतं, पण तो निर्णयक्षम अधिकारी आहे, तो तिथं निर्णय देऊ शकतो. एखादी फेरी सुरू करणं असेल किंवा एखाद्या फेरीचा मार्ग बदलणं असेल किंवा नव्याने एखादी फेरी सुरू करणे असेल, तर अशा स्वरूपाच्या ज्या प्रवाशांच्या तक्रारी असतील किंवा समस्या असतील त्याचा तातडीनं निपटारा करण्यासाठी ही योजना आपण सुरू केलेली आहे. दर सोमवारी शुक्रवारी प्रत्येक डेपोमध्ये ते जातात. त्याचं वेळापत्रक आपण माध्यमाच्या समाज माध्यमं आणि वृत्तपत्रातनं पब्लिश करतो, लोकांना सांगतो. बोर्ड लिहिलेला असतो प्रत्येक बसस्थानकावर आणि
आत्ता जवळजवळ 15 जुलैपासून 15 ऑगस्टपर्यंत साधारण 1 महिन्यामध्ये आम्ही 251 पैकी 221 डेपोमध्ये हा उपक्रम राबवलेला आहे आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद आहे. जवळजवळ 70% तक्रारीचा निपटारा तिथंच होतो. अच्छा, आवश्यक आहे. म्हणजे खूप समाधानी आहेत प्रवासी. आणि प्रवासी आणि एसटी यांच्यात सुसंवाद साधण्याचं एक मोठं व्यासपीठ आम्ही त्यांना निर्माण करून दिलेलं आहे. बरोबर. आणि फक्त तक्रार ऐकणं हा त्यातला उद्देश नाही आहे, तर त्या तक्रारीचं निवारण पण झालं पाहिजे. बरोबर. आणि तो निवारण करणारा अधिकारी जो आहे तो प्रत्यक्ष तिथं उपलब्ध आहे. जे बघतो, करतो, सांगतो, ही जी सरकारी भाषा आहे याला आम्ही फाटा दिलेला आहे. आणि निर्णय तिथंच देण्याचं काम आपण करतो. आणि ज्या समस्येमध्ये किंवा ज्या तक्रारीमध्ये थोडासा कालावधी अपेक्षित आहे तर तिथं आम्ही त्यांना कळवतो की तुम्हाला 8 दिवस किंवा महिनाभर लागेल, आमच्याकडे बसेस उपलब्ध नाहीत आणि त्याचं रेकॉर्डिंग केलं जातं. अच्छा. म्हणजे आम्ही वन ड्राईव्हवर ती सगळी माहिती भरतो आणि ती चॅनलाइज केली जाते. बर. म्हणजे सेंट्रल ऑफिसला आमच्यापर्यंत ती माहिती येते. अच्छा. म्हणजे भंडारा जिल्ह्यातल्या एखाद्या तालुक्यामध्ये एका डेपोमध्ये समजा तो प्रवासी राजदिन आपण केलेला आहे, तिथं कुठल्या कुठल्या प्रकारच्या तक्रारी आल्या बर. आणि आम्ही क्रॉस व्हेरीफाय करतो. संबंधित प्रवाशाला विचारतो की तुम्ही त्या तक्रारी केली होती का, त्याचं निवारण झालं का, झालं नसेल तर परत त्या डेपोला फोन केला जातो. म्हणजे केवळ हा दिखाऊपणा नाही, कारण सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की प्रवासी देवोभव. आमचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश काय आहे की प्रवासी समाधानी असेल तर तो आमच्या गाडीतनं प्रवास करेल. बरोबर. आणि तो 4 चौघांना सांगेल की एसटी खऱ्या अर्थानं सुधारलेली आहे. आणि मग अशा पद्धतीने जे प्रवासी आमच्याकडे येतील त्याचे आणि एसटीचे एक चांगला ऋणानुबंध निर्माण होईल आणि त्यातनं ही प्रवासी व्यवस्था जी आहे ती सुदृढ होत जाईल. बरोबर. कोणत्याही व्यवसायाचं किंवा कोणत्याही सेवेचं मूल्यमापन जर करायचं असेल तर ग्राहकाच्या समाधानावर असतं. तो जितका जास्त समाधानी असेल तितकं त्याचं आयुष्य त्या व्यवसायाचं वाढत जातं. आणि आम्ही या गोष्टीकडे अतिशय सकारात्मक पद्धतीने बघतो. म्हणजे आमची तक्रार केली किंवा आमच्या व्यवस्थेकडे बोट दाखवलं म्हणजे आम्ही त्याला वेगळ्या भाषेमध्ये किंवा वेगळ्या अर्थानं बघणं चुकीचं आहे. उलट त्यांनी दाखवलेले दोष कसे दूर होतील हे पाहण्यासाठी आम्ही सकारात्मक पद्धतीनं या अभियानाचा वापर करतोय आणि खूप चांगल्या पद्धतीने 1 महिन्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं बदल आमच्या व्यवस्थेमध्ये सुद्धा झालेले आहेत. आणि मी या व्यासपीठाच्या माध्यमातून आमच्या प्रवाशांना, ग्राहकांना विनंती करेन, हा उपक्रम सातत्यानं आम्ही घेत आहोत. असं नाही की एका डेपोमध्ये महिन्यापूर्वी तो कार्यक्रम झाला म्हणजे पुढच्या शुक्रवारी की पुढच्या सोमवारी होणार नाही, तर तो सातत्याने आम्ही घेतोय. त्यामुळे तुमच्या काही तक्रारी असतील, समस्या असतील तर तुम्ही लेखी स्वरूपामध्ये त्या संबंधित आगारामध्ये जाऊन आमच्या विभाग नियंत्रणाकडे द्या, तुमचा संपर्क क्रमांक तिथं द्या, तर त्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न करत राहू. लवकरात लवकर म्हणजे साधारण ती समस्येचं स्वरूपावरून त्याची वेळ त्याची समजा एखादी गाडी थांबत नसेल एखाद्या बस स्टॉपवर तर ते विभाग नंतर तिथं इमिजिएट सांगतात त्यांना की तिथं ती थांबली पाहिजे. ती लगेच दुपारनंतर ती गाडी थांबायला सुरुवात होते. म्हणजे अशा कितीतरी समस्या असतात की त्या स्थानिक पातळीवर निपटारा होऊ शकतो. आणि मी या सर्व संकल्पनेचं श्रेय आमचे आत्ताचे जे उपाध्यक्ष आहेत, आमचे MD सर आहेत, डॉक्टर माधव कुसेकर यांना देईन किंवा या उपक्रमाची सुरुवात त्यांनी ज्या दृष्टिकोनानं केली तो दृष्टिकोन खूप व्यापक आहे. बरोबर. म्हणजे आपला ग्राहक जर समाधानी नसेल तर आपण कुठेतरी चुकतोय. हो. आणि ती चूक काय आहे ते तो दाखवून देतोय. बरोबर. आणि ती चूक सुधारल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. खरं. म्हणजे या पद्धतीनं आपण जर त्या अभियानामध्ये काम केलं तर निश्चितच एसटी एका चांगल्या प्लॅटफॉर्मवर जाईल आणि एक चांगला प्रवासी सेवा देण्याचं काम भविष्यामध्ये होईल. अर्थात यामध्ये प्रवाशांचा सहभाग खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे मी डेपोपर्यंत कसं जाऊ, लेखी तक्रार कशी करू, ह्या कुठल्याही प्रकारे न्यूनगंड न बाळगता त्यांनी त्यांच्या तक्रारी किंवा प्रवासी संघ आहेत, तुमचे ग्राहक मंच आहेत, याच्या माध्यमातून तुम्ही त्या प्लॅटफॉर्मवर
त्या व्यासपीठावर जर तुम्ही तक्रार दिल्या तर निश्चित त्या सोडवण्याचा प्रयत्न आमचे स्थानिक अधिकारी करतील आणि या माध्यमातून मी तुम्हाला ग्वाही देतो. सर, आत्ता जसं आपल्याला भोसले सरांनी सांगितलं की ग्राहक मंच ह्याच्यामध्ये पुढाकार घेऊन ग्राहकांच्या समस्या पोहोचवू शकतो एसटी महामंडळाकडे आणि त्यावर विचार होतो. तर आपली जी मुंबई ग्राहक पंचायत आहे ती सातत्याने ग्राहकांच्या समस्यांबद्दल बोलत असते. बरोबर. तर तुम्हाला हा पुढाकार महत्त्वाचा वाटतो का की अशा पद्धतीने? नक्कीच. म्हणजे एक तो प्लॅटफॉर्म आहे की एक ग्राहकांच्या समस्यांचं एकत्रीकरण करून त्या प्लॅटफॉर्मवरनं म्हणजे ग्राहकांचा एखादा प्रतिनिधी, मुंबई ग्राहक पंचायतीचा एखादा प्रतिनिधी तुमच्या महामंडळाच्या तक्रार निवारण किंवा याच्यावरती असेल तर त्या तक्रारी व्यवस्थितपणे मांडल्याही जातील आणि त्या सोडवण्याचा पाठपुरावाही मुंबई ग्राहक पंचायत करेल. हा एक भाग असतो. आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने ज्या गोष्टी म्हणतात, जसं मी आता जसं म्हटलं की मेडिकल किट असतं आपलं, तर ते मेडिकल किट गाडीमध्ये असतं पण त्याचं व्हॅलिडेशन दरवेळेला होतं का, म्हणजे त्याची एक्सपायरी झालेली नाही आहे ना किंवा या गोष्टी, याच्याबद्दल काय काळजी महामंडळ घेतं. पण अशा पद्धतीने ग्राहक संस्थांचा जर पुढाकार असेल तर मला वाटतं या समस्या तुमच्यापर्यंत पोहोचायला आणखीन सोयीचं निश्चित जाईल. या अशा सूचनांचं आम्ही स्वागत करतो. कारण मी मगाशीच म्हटलं की एखाद्या संस्थेमध्ये बदल जर व्हायचा असेल तर त्या संस्थेचा किंवा त्या सेवेचा वापर करणारे जे लोक आहेत त्यांनी काही सुचवलं किंवा त्यांनी काही बदल सुचवले तर ते बदल स्वीकारण्याची तयारी असली पाहिजे संस्थेमध्ये. आणि त्यासाठी सरांनी उपस्थित केला तो मुद्दा बरोबर आहे. तर सध्या आगार पातळीवर प्रवासी संघटना, त्याचे प्रतिनिधी आमच्या संपर्कात असतात. तशाच प्रकारची व्यवस्था प्रादेशिक पातळीवर, विभाग पातळीवर आणि अर्थात ते मध्यवर्ती कार्यालयाच्या याच्यावर सुद्धा असणं गरजेचं आहे. निश्चितच या व्यासपीठाच्या माध्यमातून हा प्रश्न तुम्ही विचारलात आणि अशा पद्धतीची समिती स्थापन करणं किंवा त्या समितीची गरज मी आमच्या महामंडळाच्या व्यवस्थापनासमोर निश्चित ठेवेन आणि अशात बदल करणं, जो काय बदल आपल्याला करावा लागेल तो आपण करू आणि त्याची आपल्याला निश्चितच त्याचा भविष्यात आपल्याला फायदा पण होईल. खानोलकर सर, ह्या सगळ्यामध्ये म्हणजे मगाचपासून आपण अडचणींबद्दल बोलतोय किंवा ग्राहकांना जे प्रश्न येतात त्याच्याबद्दल बोलतोय, पण प्रवासी म्हणून आपली सुद्धा काहीतरी एक मानसिकता असली पाहिजे जेव्हा आपण एसटीने प्रवास करतोय किंवा सार्वजनिक जी वाहतूक आहे त्यातनं प्रवास करतोय. 100% काय 100% जेव्हा एसटी महामंडळ गेली अनेक वर्ष सुरक्षित, सुखकर, आनंदी असा प्रवास ग्राहकांना, प्रवाशांना मिळावा यासाठी धडपडत असताना अनेक उपक्रम त्यांनी प्रवाशांसाठी, नागरिकांसाठी दिलेले आहेत. तेव्हा नागरिकांचं सुद्धा काही कर्तव्य, प्रवाशांचं सुद्धा काही कर्तव्य, जसं साहेब म्हणाले की स्वच्छता हा दोघांचा कर्तव्याचा भाग आहे, तसं ह्या एसटीची जास्तीत जास्त सेवा आपण घेणं की ज्याच्या माध्यमातून एसटीचं उत्पन्न वाढेल आणि त्याचा सर्व परिणाम, कारण उत्पन्नाशिवाय काही शक्य नसतं, उत्पन्नावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. त्यामुळे ग्राहकांनी सुद्धा खाजगी बसचा पर्याय स्वीकारायच्या ऐवजी वैयक्तिक वाहनातून प्रदूषणापासून सगळ्या गोष्टी कमी करण्याच्या दृष्टिकोनातून एसटीचा प्रवास जो सुरक्षित आणि आनंददायी आणि सुखकर आहे त्याच्यासाठी एसटीला आपण सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे. त्यातून एसटी मोठी येईल, महामंडळ मोठं होईल आणि त्यांचं ब्रीदवाक्य आणि आपल्या अपेक्षा एसटी महामंडळाकडनं पूर्ण होतील असं मला वाटतं. किंवा ग्राहकांच्या अजून जबाबदाऱ्या तुम्हाला काय वाटतात की आपण आता बघतो की कसेही आपण बसमध्ये चढतो आणि मग तक्रार करतो बसायला जागा मिळाली नाही. वास्तविक असं असतं की बऱ्याच ठिकाणी, बऱ्याच डेपोजमध्ये रांगेनी बसमध्ये प्रवास करण्याची सुविधा असते किंवा तिकीट घेतलेल्या फक्त प्रवाशालाच आत जाण्याची मुभा असते, पण त्यासाठीची जी व्यवस्था आहे ती व्यवस्थितपणे राबवली गेली तरच प्रवाशांना स्वतःला शिस्त लावणं हे खरं तर प्रवाशाचंच काम आहे. पण त्यांनी ते केलं नाही, मग आपण त्याला शिस्त लावण्यात कमी पडतो का? असं होऊ नये. मग ती आपली सुद्धा जबाबदारी आहे की ते आपण ते केलं पाहिजे. म्हणजे ग्राहकांना जसे हक्क मिळालेले आहेत तशी आपली काही कर्तव्य सुद्धा आहेत जी आपण अगदी नेटाने सांभाळली पाहिजे. सर, अगदी आता चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आलोय. मला तुमच्याकडे येऊनच कन्क्लूड करायचं आहे की आत्ता जे मुद्दे उपस्थित झाले, प्रवाशांची मानसिकता किंवा सुविधा, त्याबरोबरीने सार्वजनिक ज्या वाहतूक व्यवस्था, आता एसटीचंच आपण त्याच्याबद्दल बोलतोय, तर त्याच्यावर भर दिला पाहिजे, ही आज काळाची गरज आहे.
या मुद्द्याबद्दल तुम्ही जाता जाता काय सांगाल? आपण तिथेच कन्क्लूड करू, सविस्तर उत्तर द्या. पहिल्यांदा मी या दोघांचंही धन्यवाद मानेन, कारण तक्रार करणं सोपं असतं, एखादी समस्या मांडणं सोपं असतं, पण जे अपील आम्ही केलं पाहिजे ते त्यांच्या माध्यमातून पुढं आलेलं आहे की प्रवाशांची काय कर्तव्य असतात, प्रवाशांनी कसं वागलं पाहिजे. हे त्यांनी सांगितलेल्या गोष्टी निश्चितच चांगल्या आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचं काय की केवळ हा एस टीचा विषय नाही, हा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा विषय आहे. आपल्यासारख्या लोकसंख्या जास्त असलेल्या देशामध्ये आपण व्यक्तिगत गोष्टीकडं न पाहता सार्वजनिक व्यवस्था कशी चांगली बळकट होईल त्याकडे बघितलं पाहिजे. मग एस टी असेल, रेल्वे असेल किंवा इतर काही ज्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहेत त्या भविष्यामध्ये सुदृढ झाल्या पाहिजेत, सक्षम झाल्या पाहिजेत. जास्तीत जास्त प्रवाशांनी त्याचा वापर केला पाहिजे. कारण रस्त्यावरचे अपघात असतील किंवा पोल्युशन असेल किंवा वेळ असेल, या तिन्ही गोष्टीवर मात करण्याची क्षमता केवळ सार्वजनिक व्यवस्थेमध्ये आहे. तुम्ही एका गाडीतून जास्तीत जास्त 4 ते 5 लोक खाजगी गाडीतून जाऊ शकता. बरोबर. त्यात तुम्हाला स्वतःला गाडी चालवावी लागते, ती खूप मोठी रिस्क आहे. कारण तुम्ही जरी परिवहन खात्याचा लायसन तुम्ही वापरत असाल तर तुम्ही पट्टीचे ड्रायव्हर नाही आहात. त्यामुळे तुम्ही खूप मोठी रिस्क या माध्यमातून घेताय. आपल्या कुटुंबाचा जीव अशा परिस्थितीमध्ये तुम्ही धोक्यात टाकताय. तर अशा वेळी लांबचा प्रवास असेल किंवा कुठल्याही प्रकारचा प्रवास असेल तो आपल्या वाहनानं किंवा अनधिकृत वाहनानं न करता तुम्ही सार्वजनिक व्यवस्थेच्या माध्यमातून एस टी सारख्या वाहनांना जर केलात तर एका बाजूला तुमची सुरक्षितता आणि दुसऱ्या बाजूला रस्त्यावरच्या अपघाताचं प्रमाण कमी होईल आणि पर्यायानं पोल्युशनसुद्धा कमी होईल. बरोबर. आणि तुमचा वेळ वाचेल, एक निर्धोक प्रवास तुम्हाला करायला मिळेल. तर अशा प्रकारची मानसिकता विकसित होणं सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या संदर्भामध्ये ही काळाची गरज आहे. एस टी टिकेल न टिकेल ह्या नंतरच्या गोष्टी आहेत, पण भविष्यामध्ये प्रत्येकानं हा विचार करणं गरजेचं आहे की आपली सुरक्षितता, आपल्या कुटुंबाची सुरक्षितता ही आपल्यापेक्षा एका वेल ट्रेंड चालकाच्या हातामध्ये आपण देणं गरजेचं आहे. आणि ती व्यवस्था जी निर्माण केलेली आहे शासनानं असेल किंवा इतर कोणी असेल तर त्याला बळकटी देणं, ती बळकटी कधी येऊ शकते तर तुम्ही जास्तीत जास्त लोकांनी ज्यावेळी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर कराल त्यावेळी ती येऊ शकते. बरोबर. त्यामुळं भविष्याचा जर आपण विचार केला तर भविष्यामध्ये कोणत्याही प्रकारची एस टी असेल किंवा रेल्वे असेल, विमानसेवा असेल, ज्या सेवेच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना आपण प्रवासी सेवा उपलब्ध करून देऊ शकतो अशा व्यवस्था उद्या बळकट होणं ही काळाची गरज आहे. त्यामुळं या व्यासपीठाच्या माध्यमातून मी सर्वांना अपील करतो की तुम्ही भविष्यामध्ये जास्तीत जास्त वेळा तुम्ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करा, त्याच्यावर भर द्या किंवा त्यांच्यावर विश्वास ठेवा. निश्चितच ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चांगली होईल, बळकट होईल आणि तुम्हाला पर्यायानं चांगली व्यवस्था निर्माण करून देऊ शकतील. मला वाटतं हाच मुद्दा आपल्या चर्चेचा शेवट असू शकतो की ग्राहक म्हणून जसे आपण जागरूक असतो प्रवास करत असताना किंवा आपल्याला जर अडचणी आल्या तर लगेच आपण त्याच्या तक्रारी करतो आणि संबंधित खात्यापर्यंत पोहोचवतो, तसंच जागरूक प्रवासी म्हणून सुद्धा आपण काही गोष्टींचं पालन केलं पाहिजे, नाही का? तुम्ही तिघही इथे आलात आणि एक छान चर्चा झाली आपल्या लालपरीवर. तुम्हा तिघांचेही मनापासून आभार मानते चर्चेत सहभागी झाल्याबद्दल. आणि आपण सुद्धा आपल्या नवीन विषयासह पुन्हा भेटणार आहोतच. आज इथेच थांबतोय. नमस्कार.